जिल्ह्याचे 2 वेळेस पालकमंत्री राहिले आहे बावनकुळे साहेब आणि आताही पालकमंत्री आहे. लोकांसाठी आहेत ते, गरिबासाठी नाही. आता घरोघरी जाऊन हात जोडतात. निवडणूक झाल्यावर एक नाही विचारत. आमच्या वार्डाचा काही विकास नाही झाला. काही नाही झाला. काही घरकुल नाही मिळला, काही पट्टा नाही मिळला, काही नाही मिळाला. आम्ही म्हणतो तर काळजी जिथं ते हो म्हणतात. जिथून झाले म्हणजे ठोकर होऊन जातं. हम जानने के लिए आए कि आपके वार्ड में कोई विकास हुआ है कि नहीं? नाही हुआ, चलो ना दिखाते. आता काँग्रेसचे जे नेता आले चुनून, तो कोणतं काम केलं? ते कोण काँग्रेस? याच्या आधी काँग्रेसचे नव्हता. किती वर्ष झाले तुम्ही नळाचं बोरिंगचं पाणी पिता? मला आता 15 वर्ष. ते गरीब आहे, त्यांच्या घरी खाले नाही, संडास बाथरूम नाही, बाहेर जावं लागते संडासले. किती वर्षापासून बावनकुळे साहेबांनी पट्टे वाटप करून म्हणला टावरच्या खाली, तर अजून बी पट्टा वापर नाही दिला आहे आम्ही. नळत नाही, आपण गरीब लोक आतापर्यंत मुश्किलानं घर झाले. नळ घ्यायसाठी पैसे लागते. तुम्ही असं म्हटलं आता की पट्टे जर वाटप केले तरच आम्ही मतं देऊ. काहून की आम्हाला इथे एवढे दिवस झाले, 40 साल झाले. रोजगाराची खूप समस्या आहे. आपले मोहल्ल्यातले जवान पोरं आहेत, हे असे पोरं आहेत, हे काम नाही आहे, काही नाही आहे. मग हे लोक असे लढूऱ्याच्या निघतात. हे ऊर्जा मंत्री झाले होते ते टायमिले येथे स्थानिक लोक आले कामावर घेण्यासाठी. आपण 25 दिवस नवीन गेटवर, मी खुद स्वतः युनियन अध्यक्ष आहे, 25 दिवस गेटवर स्ट्राईक घेतला. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोराडी मंदिर देवीच्या गेटजवळ आपण इथे आहोत. आपण इथे येण्यामागचा उद्देश म्हणजे एकच, नगरपंचायत निवडणूक चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत, जे भाजप पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचे आहे व बहुजन समाज पार्टीचे आहेत, तर इतरही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आपण जनतेच्या मनातल्या नगराध्यक्ष कोण याकरिता आपण इथे कोराडी महादुल्ला नगरपंचायत निवडणुकीच्या दरम्यान आपण लोकांच्या मनात कोण नगराध्यक्ष याकरिता आपण इथे आलो आहेत. तर थेट जाऊया आपण लोकांकडे, लोकांच्या मनात काय हे जाणून घेण्याकरिता. खरं म्हटलं तर इथे भाजप पक्षाचे पालकमंत्री 2दा राहिलेले आहेत आणि त्यांच्या भाजप पक्षाचा इथे स्वाभिमानाची लढाई आहे. तसेच इथे काँग्रेस पक्षाची स्वाभिमानाची लढाई आहे. थेट चुरस हे काँग्रेस आणि भाजप पक्षामध्येच आहे. आपण लोकांकडून काही जाणून घेऊया, लोकांच्या मनात कोण आहे. काका नमस्कार, काय नाव आहे तुमचं? बोरकर. कुठे राहता तुम्ही? इथेच राहता? जय भीम नगर. जय भीम नगरला. इथे नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेस आणि भाजप पक्षामध्ये चुरस आहे. तर कोण तुमच्या मनात आहे जो ज्याचा विकास करतील? बावनकुळे. बावनकुळे साहेबांनी विकास केला इथे, चांगला विकास झाला आहे. आणखी वंजारी पण आहे. वंजारीचं काय मत आहे तुमचं? काय नाही. वंजारी नाही. बरं साहेब, तुम्ही काय सांगाल? मी तर फक्त एवढं सांगू शकतो की जे बावनकुळे आहे, आता ह्या साहेबांना म्हणलं की बावनकुळेनं खूप विकास केला आहे, पण आम्हाला तो विकास दिसत नाही. विकास कायच्याच केला आहे? रोडनं काय होणार आहे? रोडनं काय होणार आहे? माणसाला काम धंदेवर लावून द्यावं, त्याला विकास म्हणतात. हां, इथं 17 लोक उभे आहेत, ते एकच गोष्ट करतात की आम्ही करून. हां, आता सगळं याच्या आधी जे निवडणुका झाल्या त्यातही तशाच म्हटलं गेलं होतं. ते जेव्हाही ते निवडणूक होते एकच गोष्ट बोलल्या जाते, आश्वासन दिलं जातं. बस होत काही नाही. पण जिल्ह्याचे 2 वेळेस पालकमंत्री राहिले आहे बावनकुळे साहेब आणि आताही पालकमंत्री आहे. लोकांसाठी आहेत ते, गरिबासाठी नाही आहे. गरिबासाठी नाही आहे. आता ते सगळे जे उमेदवार आहेत त्याचे आता घरोघरी जाऊन हात जोडतात. निवडणूक झाल्यावर एक नाही विचारत. मग काय करू आम्ही सांगा? तुम्ही इथेच राहता? हो, आम्ही महादुल्यातच राहतो. महादुल्यात राहता. आपण आणखी लोक आहेत इथे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब काय सांगाल? तुम्ही इथेच राहता, काही बोलू शकतच नाही साहेब. तुम्ही हात जोडता म्हणजे का बोलत नाही तुम्ही? तर ताई तुम्ही इथल्याच ना, काय वाटते तुम्हाला? नाही बोलायचं आहे का? दहशत आहे का कोणाची इथे? कोणाची दहशत आहे का? बोललं नाही पाहिजे आपण? तुमच्या मनात काय आहे ते सांगायचं आहे, नाही सांगणार? चला आपण आणखी पुढे बघू काय कोणाचं काय मत आहे. म्हणजे इथे कोणीच बोलायला पाहत नाही. तुम्ही नाही बोलत. तुम्ही साहेब? आपल्याला बोलताच नाही, आम्ही काय बोलू? कोण आहे तुमच्या मनात? कोण आहे? कोण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे? आम्हाला सगळेच आमच्यामध्ये पूर्ण कस्टमरच आहे, पुरे दुकानदाराचे. तुम्ही इथेच राहता? हा, मी प्रेसवाला हो.
सगळेच गिरायक मापाशी प्रेस मारायला येते आणि सगळ्यासोबतच ओळखी चांगली आहे. पण तुमच्या मनात काही असेल कोणाला मत कराल तुम्ही? आता मी 2 वोट कोणाला करू, कोणाला बी देणार 2 वोट. 2 वोट आहे तुमच्या इथे. ना सब जण याच्या आधी होते सगळे नगराध्यक्ष होते, मेंबर होते, कोणी विकास केला तुमच्या? कोण रोड बनवले, कोण शौचालय वगैरे बनवले, काय आहे का काही माहिती? तुमच्या वार्डाचा काही विकास झाला आहे की नाही? आमच्या वार्डाचा काही विकास नाही झाला. काही नाही झाला. काही घरकुल नाही मिळला, काही पट्टा नाही मिळला, काही नाही मिळला. कुछ नाही मिला. ते पट्टे वाटपचं तर बोलले होते की पट्टे वाटप आम्ही करू म्हणून. तर नाही दिला आम्हाला पट्टे. नाही दिले आता? नाही, 2 गण आम्ही फॉर्म भरलो, आमचे पट्ट्याची नाही दिला. तुमच्याकडे मत मागायला येतात लोक, हा, तुम्ही म्हणत नाही त्यांना? आम्ही म्हणतो तर काजी जिथतले हाव म्हणतात. जिथून झाले म्हणजे ठोकर होऊन जातात. ठोकर होऊन जाते. हा. जिथून झाल्यानंतर कशाने ठोकर होते ते? कसं आता जुनून आले ना तर आता ते होतात ना. हो. गरीबाचे कोणी जाणतात का माय बाप? नाही. काकू तुम्ही बोलले काही विकास नाही झाला म्हणून. काही विकास नाही झाला का तुमच्या वार्डाचा? नाही कुछ विकास नहीं हुआ है? नाही कुछ भी नहीं हुआ है. रोड बने ही कि नहीं आपके इधर? कहाँ हो तो है गट्टू 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 लगा है सिर्फ. तो पानी आ रहा है बराबर? का पानी आ रहा है, पानी की नहीं है तो कच्चा पानी है लो. पट्टे वाटप झाले तुम्हाला? नहीं काही नाही. अरे तुमच्या कोराडी नगरीमध्ये पालकमंत्री बावनकुळे आहेत. विकास करतात ते? काय नहीं करे. काही विकास नाही करत. ह्या म्हाताऱ्या बसल्या होत्या इथे, आपण यांच्याकडून जाणून घेतले. हे काका आहे. काका आप क्या बताओगे? कुछ भी नहीं बोलोगे? नहीं आप रहते हो कि नहीं यहाँ पे? तो आप कहाँ रहते हो? हमारा इससे क्या मतलब है हमको? इससे कोई मतलब नहीं है. नहीं तो इससे क्या मतलब है हमको बताओ ना पहले. आप अभी आपका वोट है कि नहीं यहाँ पे? है आप वोट करोगे कि नहीं? पर ये क्या है, ये हमको बताओ ना पहले. आपका हम जानने के लिए आए हैं कि आपके वार्ड में कोई विकास हुआ है कि नहीं. नहीं हुआ, चलो ना देख दिखाते हैं अभी तुमको. चलो दिखाओ. एक भी नहीं आया अभी तक. रोड बना है? कहाँ रोड बनाए? पानी आ रहा है? पानी कहाँ आएगा? पानी बोरिंग का पानी पीते हो. बोरिंग का पानी पी रहे हो? फिर क्या, कब से बोरिंग का पानी पी रहे हो? बहुत 12 महीने हो गए, 2 साल हो गया. कौन सा वार्ड नंबर है तुम्हारा? ये इधर है. वार्ड नंबर कौन सा आता है? 16? आओ 16 वार्डातील हे लोक आहेत आणि हे म्हणतात की आमच्याकडे रोड नाही, आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, आम्ही बोरिंगचं पाणी पितो. इथे खरं म्हटलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, 2दा पालकमंत्री राहून चुकलेले जी आहेत चंद्रशेखर बावनकुळे. हा काँग्रेस पक्षाचं हे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये काही लोक बसले आहेत. आपण आणखी कोणाकडून जाणून घेऊया. कोणी खरं म्हटलं तर इथे बोलायलाही तयार नाही. आणि काका इथेच राहता का तुम्ही? कुठे राहता? कोणत्या वार्डात राहता? 14 नंबरला. आता आम्ही हे जाणून घ्यायला आलो आहे की तुमच्या महादुल्ला नगरीचा जो नगराध्यक्ष आहे कोण तुम्हाला पसंत? मनोज सावजी BJP पक्षाचे. का म्हणून तुम्ही त्यांना निवडून द्याल? विकास केला आहे तुमच्या? आता नवीन आहे तो. अच्छा, पहिली निवडणूक आहे यांची? पहिल्या निवडणूक आहे. बरं. तुम्हाला त्याच्याकडून आशा आहे की ते विकास करतील म्हणून? हा, करतील. नगर पंचायतची निवडणूक आहे. त्या निवडणुकीदरम्यान लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे? अनेक लोकांना रोष असतो. आपण पाहू शकता की ही जी गल्ली आहे, या गल्लीमध्ये एक भारतीय जनता पार्टीचं फ्लेक्स लागला आहे. लोक ही बोरिंग आहे, इथे या बोरिंगचाच उल्लेख कोणीतरी एका म्हातारी बाईने केला होता. आपण लोकांना विचारू आपण की काय नेमकं त्यांच्या समस्या आहे. आता नगरपंचायत महादुल्ल्याची निवडणूक आहे. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 भाजप पक्षाकडूनही लोक उभे आहे, काँग्रेस पक्षाचे आहेत. तुमच्या मनात कोण आहे की हा आला तर आपला विकास होईल? हेमलता मनोज ठाकूर आहेत. सुषमाताई रत्नदीप रंगारी आहे काँग्रेस पक्षाकडून. तर कोण वाटते तुम्हाला की त्यांच्याकडून तुमचा विकास होईल? आमच्याकडे हेमलताताई. तुमचा विकास करतील असं वाटतं तुम्हाला? याच्या आधी कोण होतं? राजेश रंगारी होते. दादा तुम्ही बोलाल?
काय बोलाल तुम्ही, काय सांगाल तुम्ही, कोण वाटते? ह्या जो वार्डामध्ये जे कामं झाले नव्हते, या सगळ्या वार्डामध्ये जो कामं होते आजपर्यंत कधीच कोणी ना केलं नाही. जे बावनकुळे साहेब होते, आमच्या इकडे काही पट्टे नव्हते, लाईन नव्हती, काहीच नव्हते. जे बावनकुळे साहेबांना केलं आजपर्यंत कुणीना नाही केलं. ना काँग्रेसवाला आलता इथं काम करायला, ना कोणी आलता. आजपर्यंत कोणताही काम नाही झालं आमच्या वार्डमध्ये. एकंदरी काम अगर म्हणत असतील काँग्रेसवाले का बा का वार्डामध्ये अगर एखादी काम केलं असेल तर सांगा म्हणा, का एखादी काम अगर केलं असतील तर आम्हाला एकतरी काम सांगून द्या म्हणा, का त्यांना का बा मी काम केलो, हा काम मायावाला आहे, हा काम करून दिलो मी ना. आता याच्यामध्ये जो निवडून आला त्यांना अगर म्हटलं का बा मी माझ्या निधीमधून हा एखादी काम करून दिलो, त्यांना सांगितलं पाहिजे का बा माझ्या निधीमधून हा काम करून दिलं तर वार्डामध्ये ते विकास झाला असता. आजपर्यंत काही विकास झाला नाही. कोण विकास केला नाही? आज काँग्रेसचे नेता आले चुनून, ते कोणतं काम केलं? आधी कोण काँग्रेसचं होतं? याच्या आधी काँग्रेसचे नव्हतं. आता जो काँग्रेसचा आला त्यांना कोणतं काम करून दिलं? पिण्याचं पाणी येतं इथे? पाणी वगैरे रोज येत आहे. पिण्याचं पाणी आहे? हा, पाणी येत आहे, लाईन आहे, सगळं. बोरिंगचं पाणी पिता? हा, बोरिंगचं पाणी. नळ येते रोज, नळ आहे? नळ आहे, डेली पाणी येत आहे. नळ नाही आहे? पाणी ते सगळे जण काही लोकांच्या घरी, आपल्या घरी तेवढे या नाही, कमवणेवाला माणूस नाही. सगळ्याला एक एक ड्युटी लागली. आमच्या घरची माणसं घरी राय पडले आहेत. रोज आम्ही करतात, कमवतात, खातात. आम्ही बसून आहो घरात. हे घराच्या समोर गंदगी करून पोरा भरायला बिमारी होतात आहे. मग यांची भरपाई कोण करणार आहे ना? कित्येक लोकांच्या घरी इथे नळ आहेत असे 10-15 घरी नळा नाही आहेत, तर सर्वच घरी आहेत. आम्ही तर बोरिंगचं पाणी वापरतो सगळं इकडं. हा इकडं घराच्या समोर अशी गंदगी म्हणजे. तुम्ही या समस्या तुमच्या नेत्याला सांगितल्या नाही का? सांगितले होते पण त्यांना काही लक्ष नाही दिले. किती वर्ष झाले तुम्ही नळाचं बोरिंगचं पाणी पिता? झाले आता 15 वर्ष. 15 वर्ष झाले. मग तुमच्या घरी नोकरी नाही आहे? नाही, हे बसून आहेत घरी. मग हो, काही काळजी घेतली पाहिजे का नाही? जे गरीब आहेत त्यांच्या घरी खाले नाही, संडास बाथरूम नाही, बाहेर जावं लागते संडासले. संडास करायला बाहेर जावं लागतं? बाहेर जातो आम्ही संडासले. मग सांगा, किती लोक इथे बाहेर जातात? बहुत लोक आहेत असे. ज्यांच्या घरी शौचालय मिळलं ते बरं आहेत ना. ज्यांच्या घरी नाही, बिचारे गरीब कमवणे खाणेवाले ते का करणार आहेत? पोराबारांचं शिक्षण, पोराबारांचा हात, तब्येत, पाणी कोण करणार आहे? हा, याचे मग तशा याच्यानं मग केल्या पाहिजे. चुनून या तुम्ही, पण काही तर कामं केल्या पाहिजे का नाही गरिबांना? हा, कामं झाल्यावर हे लोक निघून जातात, आपलं अंग काढून जातात. मग ज्यांच्यापाशी जावा तर उद्या परवा असे बहाणे करतात. मग कोणापाशी जायचं आपण लोक, गरीब लोक? हा, काही सुविधा केल्या पाहिजे का नाही? हे घरापाशी पहा आमच्या शाळा आहे? शाळा इथे? शाळा तिकडं आहे, दूर लांब आहे का? लांब आहे, पायी जातात लेकरा. मग गाडी मोटरीचा हा आहे. बालवाड्या आहे? बालवाड्या इथे? हो, बालवाडी आहेत. बालवाडी आहे. हो, ठीक आहे. अनेक समस्या आहेत. अनेक पट्टे वाटप झालाय तुम्हाला? किती वर्षापासून बावनकुळे साहेबांनी पट्टे वाटप करून म्हणला टावरच्या खाली, तर अजून बी पट्टा वापर नाही दिला आहेत आम्हाला. नाही, कुठं मिळालाच नाही. पट्टा तरी मिळाला पाहिजे होता ना आम्हाला. मग एक फ्लोरचा घर बांधा म्हणून राहिला आहे बावनकुळे साहेब. तर एक फ्लोरचा घर बांधायला बी पैसा दिला पाहिजे ना. आम्ही गरीब लोक आहोत, आम्हाला तर ड्युट्या पाण्यात काही नाही आहेत. ड्युटी पाणी काही नाही आहे, मुलाला बी नाही, मला पण नाही. पट्टे वाटप तुमचा समस्या आहे. तुम्ही आता तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा बोलाल का असं की आम्हाला पट्टे वाटप करून द्या म्हणून? आता बावनकुळे साहेब देऊन म्हणून ना, बोलूनच ना. आम्हाला तर पट्ट्याची जरूरतच आहे ना. मग पट्ट्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे का? एक फ्लोरचा घर पाहिजे ना आम्हाला. एक फ्लोअरचं घर कसं मिळवून देईन? आता गव्हर्नमेंटच्या तर 2.5 लाखाची सबसिडी असते. 2.5 लाखापर्यंत तुम्हाला घरकुल योजना दिल्या जाते. एक फ्लोअर बांधासाठी किती पैसे 2.5 देतील? लाखच रुपये आम्ही आपल्या जेवढून पुरवू, नाही तर जेवढा होईल तेवढाच बांधू. गरीब लोक आहो आम्ही. आता चाललो आम्ही ऑर्डरवर, पोळ्या करा आले, भांडे घासा आले. मग का करावा? घरी राहून सारी का खावा? बस तीच एक पट्टे वाटपची समस्या, दुसरी काही नाही आहे. नाही, आम्हाला तर नळ आहे, बिजली आहे, हा रोड आहे. आज कित्येक लोकांकडे नळ आहे, कित्येक लोकांकडे नळ नाही आहे. लगेच ह्याच्याकडे नाही आहे नळ. तुमच्याकडे नळ नाही आहे? काय प्रॉब्लेम आहे? नळ न येण्यामागचा काही प्रॉब्लेम आहे? नळच नाही, आपण गरीब लोक. आता बळे मुश्किलानं घर झालं. नळ घ्यायसाठी पैसे लागते. 2 पोर आहेत, तर दोन नाही, एखादा पोराला लावल्या पाहिजे. कुठं ड्युटीवर? हो रोजगाराची समस्या आहे. हो, बेरोजगार आहे सगळे. रोज कमाऊ रोज खाणे वाले.
अरे हे पट्टे पाहिजे ना आम्हाला. हो हो, तुम्ही असं म्हटलं आता की पट्टे जर वाटप केले तरच आम्ही मतं देऊ. हो, काऊन की आम्हाला इथले एवढे दिवस झाले 40 साल झाले तर आम्हाला पट्टे नाही भेटून राहिले. मग ना घरकुल भेटून राहिले. ह्या इकडे पहा मला टावरच्या खाली मकाना बांधला एक मंजली, तरी पण त्याला टावर नाही खिचे. इकडे बिल्डिंग आहेत आणि आम्हाला ह्या झोपडपट्टीवाल्याला टावर खिचतात. मग कुठं आहे असं की जिथून टावर चालला आहे आणि तिथे बिल्डिंगा बांधल्या, असं कोणतं ठिकाण आहे इथं? हा काव आहे पहा मला. हा बांधला आहे का नव्हते? टावर किती दूर आहे? त्याला खिचे नाही आणि आम्हालाच खिचते का? ऍक्च्युली हाय टेन्शन केबल असल्यामुळे इथं सिंगल आहे. देता येत नाही. काही शासनाचीही मजबुरी असते. त्या शासनाच्या मजबुरीकडे लोकांचं लक्ष राहत नाही. त्यांच्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज आलो आहे श्रीवास मोहल्ला इथे. इथे पाहतो आपण अनेक लोक इथे बसले आहेत, चहा सुट्टा घेत आहे चहाचा. तर आपण काही लोक आहेत, आपण यांच्यासोबत जाणून घेऊया. ताई, निवडणुका आहे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकामध्ये एक थेट लढत होत आहे रत्नदीप रंगारी आणि जे मनोज ठाकूर आहे यांच्या ज्या मिसेस उभ्या आहेत त्यांच्यासाठी. तुम्हाला तुमच्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे? असं कोण वाटते की तुम्हाला तुमच्या जो हा मोहल्ला आहे या मोहल्ल्याचं काम विकास करू शकतील म्हणून? साहेब आता मी तुम्हाला का सांगू, कोण करते कोण नाही करत हे का सांगू आता. पण आजपर्यंत जो काही केलं ना ते बावनकुळे साहेबांनी केलं आहे. बावनकुळे साहेब. हा, त्यानंच केलं नाही. एवढा सुधार म्हणा त्यानंच केलं नाही. कोणता विकास झालाय तुमचा? रोड बनले आहेत. मग कधी फोन लावा, नळ नाही आले म्हणून तर नळवाल्याले ते लोक फोन लावते. बिजली नाही आली, कधी लाईट चालली जाते तर कधी फोन लावा तर ते लोक लावतात म्हणा. पवन पकिड्डे आहे, फोन लावते लाईनमॅनला. आणखी इतकंच नाही तर विकास म्हटलं ते होत नाही तर रोजगाराची मोठी समस्या आहे इथे. रोजगाराची समस्या आहे साहेब. इथं रोजगाराची खूप समस्या आहे. आपले मोहल्ल्यातले जवान पोरं आहेत, हे असे पोरं आहेत, हे काम नाही आहे, काही नाही आहे. मग हे लोक असे लंडुऱ्याचे वाणी हिंडतात, सीट डाऊनला जातात. माझे काय हे करतात, सीट डाऊनला जातात. मोहल्ल्यातल्या पोराला काम दिले पाहिजे. कामाचा हा मोठा हा, कामं दिले पाहिजे. कामं भेटल्या पाहिजे लोकांना. तुम्हाला असं नाही वाटत का की इथे बाहेरचेच लोक येतात, UPचे, बिहारचे किंवा आंध्र प्रदेशचे लोक येऊन कामं करून राहिले, पण आपल्याच जे मोहल्ल्याचे लोक राहतात त्यांना कामं मिळत नाही? असं वाटते ना. मोहल्ल्यातले आपले पोरं लावारी सरीचे घुमून राहिले तर आपल्याला असं वाटते ना की आपल्या पोरायला भेटलं पाहिजे काम म्हणून. नक्कीच इथे रोजगाराचा हा खूप मोठा इश्यू आहे आणि इथे जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा हा खूप मोठा इश्यू आहे. आपण काही मुलं आहेत त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, तुम्हालाही इथे आम्ही प्रतिक्रिया घ्यायला आलो लोकांच्या की एक मोठी चुरस आहे इथे. 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे. बावनकुळे साहेब तर आहेच आहे. बावनकुळे साहेबाचा विकास आहे इथे, पण रोजगाराचा मोठा समस्या आहे. तुम्हाला वाटते का रोजगाराची इथे समस्या आहे म्हणून? रोजगारची समस्या आहे ना. सगळं मुलं इकडं खाली गेली घुमतात, कोणाला रोजगार नाही आहे, काही नाही आहे. मुलं इकडे तिकडे बसतात, लोक शिवा देतात बघ की पोरं बारा इथं बसले राहते तिथं बसले राहते. बाबा रोजगारच नाही तर बसणार आहे ना पोरं बारा. बरोबर. इथे समजा तुमचा आता एक नगराध्यक्ष आता निवडून येईल. 5 वर्ष असे लोटून गेले, कोरोनामध्ये 2 वर्ष लोटून गेले, 3 वर्ष OBCच्या आरक्षणाला घेऊन लोटून गेले. आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवारासाठी किंवा वार्ड मेंबर येणार आहे. आता कोण तुम्हाला वाटते ज्याचं तुम्ही तुम्हाला तुमच्या कामासाठी धावून येणारा माणूस? रत्नदीप रंगारी. कोणी पण आला, रत्नदीप रंगारी येऊ, कोणी पण येऊ, पण मला असं वाटते की कोणीतरी कामाला लावा. सगळ्यात मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे. तुम्हाला आशा कोणाकडून तरी काही झालंच नाही. ते रत्नदीप भाऊ पासून, कारण की बाकी तर कोणी रात्र दिवस नाही का येत नाही. तो भाऊ रात्र दिवस सगळ्यांसाठी येते, दवडते मदतीसाठी. काही पण झाला तो उभा राहते. याच्या आधी तुम्ही अनेक वेळा बोलवलं असेल त्यांना? हा, ते येते ना. आता कोणाच्या मय्यत झाला या कोणाचा कार्यक्रम राहिला तो एका शब्दाने येते. नक्कीच यांना अनेकांना. दादा, तुम्ही काय सांगाल? कोण तुम्हाला असं वाटतं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमचा हा असला पाहिजे पसंतीचा? हा म्हणणं आहे की इथं समस्या खूप आहे, त्यामुळे जनतेला हेच चांगली सोय वगैरे. इथं एक महादुल्या गावात एक ॲम्ब्युलन्स नाही इथं, आणि बेरोजगारीचा खूप मोठा विषय आहे इथं. बेरोजगारीचाच खूप मोठा इश्यू आहे. हो, त्याच्यामुळे काही चेंज व्हायला पाहिजे. चेंज व्हायला पाहिजे. हां, माझं म्हणणं हेच आहे.
चेंज म्हणजे रत्नदीप रंगारी परिवर्तन परिवर्तन झालं पाहिजे. ताई तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटते, कोणाकडून तुम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे? असे आता आम्हाला आजकाल सर्व धावतेच कोणी करतो कामाधंद्याला हवंच थोडे मोड लागले 5,000 भेटते 5,000 भेटते म्हणते बावनकुळे सरांना लावून दिले पण कसे पोरा भरायला कामं नाही आहे. पोरा भरायला कामं लागले पाहिजे, कुठेही काम भेटला पाहिजे, जरासं लागले पाहिजे आपले असं. पोरं बरं आम्ही 5,000 म्हणजे जातो बा, पोरं सर्व घरी आहे, पोरायला काम नाही राहीन, माणसाला काम नाही तर काम मग होईन कसं सांगा तुम्ही. आता पोरायला काम पाहिजे ना, काही नाही काही असं. एक बाई 5,000 मध्ये पुरा घर परिवार नाही पाहिजे पोसू शकत ना. पोरं बाहेर राहीन तर कसे बी 2 पैसे जास्तच येतील असं. काय सांगाल तुम्ही, आता निवडणुका आहे, आता निवडणूक आलेली आहे, त्याच्यामध्ये काय प्रत्येक उमेदवार आपले उमेदवार घेऊन सरांनी प्रचारासाठी येत आहेत. परंतु येथे प्रचाराच्या अगोदर कोणतेही बेरोजगार मुलाला कामाच्या बद्दल कोणतेही उमेदवार येऊन सरांनी आश्वासन दिलेले नाही. फक्त घरी येऊन सरांनी आपण उभे झालेले आहो की आमचे हे पक्षाचे उमेदवार हे लोक आहेत, ते वोट दे जा, एवढी गोष्ट करून सरांनी जाऊन राहिलं. परंतु महाजनकोचे कडून अगोदर 210च्या पॉवर प्लांट होता, त्यानंतर 660च्या 3 युनिट तेथे झालेले. तर हे जे त्यावेळेस MSCB मध्ये आपले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळचे आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे हे ऊर्जा मंत्री झाले होते. ते टायमिले येथे स्थानिक लोक आले कामावर घेण्यासाठी. आपण 25 दिवस नवीन गेटवर, मी खुद स्वतः युनियन अध्यक्ष आहे, 25 दिवस गेटवर स्ट्राईक घेतला पेंडाल काढून सरांनी. त्यानंतर हे लोकांना का केला, जे समोर होतं ते माणसाला बोलवून सरांनी आपली घरी आपली पोळी वाजवून घेतला. आता एक नाही, हे एवढ्या म्हणून आता विचार किती लोक बेरोजगार आहेत. परंतु असे कोणते उमेदवार मला ऐकायला भेटलेलं आहे की आता निवडून सरांनी देजा तर प्रत्येक घरचे एक पोराले कामावर लावू म्हणून सरांनी काय नाही. हे जे अगोदर निवडून सरांनी दिला तर किती लोकायला काम, आणि ते टायमिले लोकांना डोनेशन देऊन सरांनी कामाला लागले आहेत. भोपाल पर्यंतचे लोक आले, गोंदिया डिस्ट्रिक्टचे लोक आले, जे मेन पदाधिकारी होते ते ना आपले नातेवाईकाला घेऊन सरांनी येऊन गेले आणि येथे सगळ्याला लावल्याने हे बिचारे बेरोजगार पोर आहेत. तर ह्याचे काही नाही, आता फक्त वोट मागासाठी ते दिवसभरामध्ये काही वेळेस येऊन राहिले प्रत्येकाच्या घरी, आणि जे बोलणारे लोक आहेत त्याच्या घरी येत नाही ना, नजर नाही मिळवत. जसा मी आहो, माझ्यासोबत मी कोणाचे दबावमध्ये येणारा माणूस नाही, मी शिकला सवर लाव ना. अरे तुम्ही आता बोल जा निवडणूक आली म्हणून, हे जे अगोदर तुम्ही 4 लोकांमध्ये येऊन सरांनी बोलू शकत नाही, एवढी तुमची ताकद नाही. काका असं आहे की आम्ही लोकांच्या याच समस्येकडे लक्ष देण्यासाठी इथे येतो. आल्यानंतर आम्ही या लोकांना समस्या काय आहे तुमच्या त्या विचारायला जातो, पण हे लोक बोलत नाही. इतकी दहशत आहे. आता का केला, इकडे ऐका माझी गोष्ट, आता का केला, XY जेठनं 5-5 हजार रुपयामध्ये बायाले गार्डनच्या काम देतो म्हणून गेले. आजची रोजी किती आहे बायाची? जवळपास आता मनरेगाच्या हिशोबाने 300 रुपये असली पाहिजे. आता 3-3-90 9,000 पाहिजे का नाही? 5,000 मध्ये बाया जाऊन राहिले. गलत फेमी असेल तर पुरी विचारून टाका श्रीवासने. 5,000 मध्ये आणि जास्त केला तर तेलही कामावर न कमी बोलला पगाराबद्दल तर 150 रुपये रोज देऊन राहिले. सांगा तुम्ही, हे कंडिशन आहे. आता बिचारे उपासी न राहता जाऊन राहिले 5,000 मध्ये. म्हणजे रोजगाराच्या नावावर गोरख धंदाच आहे बिलकुल. ते एक नॉमिनल नावाच्या देऊन नॉमिनलच आहे ना. 5,000 मध्ये एक जे बाई घरून कामाला जाते तिच्या भागत नाही 5,000 मध्ये. आता आपला परिवार कसा सांभाळणार आहे ते. मी खुद युनियन अध्यक्ष आहो, मी 210 आहो. आणि हे सगळे जे बेरोजगार लोक आहेत, मला 35 वर्ष झालेले आहेत इथं काम करत आहोत. 7 रुपये जे टायमिले रोजी होती ते टायमिले. एकूणच इथे जिल्ह्याचे पालकमंत्री एकदा राहून चुकले आहे, एकदा ऊर्जा मंत्री राहून चुकले आहे. आता देवेंद्र फडणवीस हे ऊर्जा मंत्री आहे. इथे 3 प्लांट आहे, 600 मेगावॅटचा प्लांट असल्यावर सुद्धा स्थानिकांना रोजगार नाही. हे तुम्ही जितके युवा बेरोजगार पाहताय, या लोकांच्या आई ज्या असतात, ज्या म्हाताऱ्या असतात, त्यांना फक्त 5,000 रुपयाच्या मासिक पगारावर त्या लोकांना नोकऱ्यासाठी बोलले गेलं आहे. पण हे जितके हे
बेरोजगार जे युवा दिसतात यांना कुठेही रोजगार नाही आणि नुसतं या लोकांची धूळफेक आणि यांची मस्करी केल्या जाते 5,000च्या नावावर. आणि आता या साहेबांनी म्हटलं आहे की फक्त इथे जे बोलणारे आहेत त्यांना बोलू देत नाही, फक्त गाड्या येतात, मतदान घेण्याकरिता उमेदवार येतात आणि आम्हाला आमच्या घरावर वोट मत मागासाठी येतात. अरे ते कोणी पण म्हटलं घराचे एक अध्यक्ष कोणीतरी ड्युटीवर लागणार म्हणते, ते तुम्हाला नाही तर समजून कोणी राहिलं. नाही हे करून म्हणजे राहिलं. माझे पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही मत द्या, निवडून आल्यानंतर प्रत्येक घरने एक मुलाला किंवा जे काम करणार आहेत फक्त आमिषच देतात पण लावणार नाही. लावणार नाही ना. आश्वासन. हेच आता- गोष्ट आहे. बिहारमध्ये पाहिले तुम्ही 10,000 रुपये बायाच्या अकाउंटवर टाकला निवडणुकापर्यंत, आणि हे काही गॅरंटी नाही का त्याला 10,000 रुपये त्याच्यानंतर मिळेल म्हणून. मिळेल पण म्हणून. असं नाही म्हणून राहिलो. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू भाऊ केला. आहे, तर एकाला लावलं पाहिजे बा. नाही नाही असा माझा छटिंग विचार चालू केला ते ना, काही बायाले भेटून राहिले. ड्युटी आहे ना काही. सत्ता आली तेव्हापर्यंत ते बायाले 1,500 रुपये महिन्याचे देऊ लागले. सत्ता आल्यानंतर काही बायाचे आता ते छटणी करून दिला ना. काही म्हणजे लोकांना ह्या सुद्धा गोष्टी माहीत आहे की आधी काय व्हायचं की निवडणुकीच्या नंतर पैसे वाटप व्हायचे. आता लिगली अधिकृत पैसे देण्याचा जो प्रकार सुरू आहे तो याही निवडणुकीत स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक असताना या लोकांना नुसतं आमिष दिल्या जाते की प्रत्येक घरून आम्ही एक युवकाला आम्ही नोकरी देऊ. पण हा फक्त या लोकांना ही जुमलेबाजीच एकूणच दिसून पडते. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.